शेतकऱ्यांना कर्जमाफी जी दिलेली आहे या राज्य शासनाने ती चुकीची कर्जमाफी दिली आहे। त्यासाठी आम्ही आज क्रांतिकारक शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून मंत्री लोकांचा आणि मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला विकण्यासाठी आज मुंबईमध्ये आलोय। कारण की राज्य शासन शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी बसले, फक्त चुकीची कर्जमाफी दिली आहे। या कर्जमाफीमुळे गाव पातळीवर लोकांना समाधानकारक नाहीये। कारण की रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपये देणार आहेत आणि जे थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख आहेत। जे कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज भरले ते कर्ज शेतकऱ्यांचं कोणातरी नातेवाईकांकडून उसने पासने करून भरलेलं असतं। त्यासाठी राज्य शासनाने 2 लाख रुपये कर्जमाफी नियमित कर्जदारांना द्यायला पाहिजे आणि त्याच्यासोबत जे वारस तक्ता लावले त्याचा सिबिल कोड खराब होणार आहे शेतकऱ्यांचा। यासाठी राज्य शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। वंदे मातरम, इन्क्लाब जिंदाबाद। आंदोलन सुरू होण्याआधीच सर्वच कार्यकर्त्यांना तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना धरपकड केली जाते। या मंत्रालय परिसर असेल किंवा संपूर्ण परिसरातून या महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते पोलीस प्रशासनाला समोर करून दबाव आणण्याचं काम सुरू आहे। जिथं जिथं ग्रामीण भागातले कार्यकर्ते हक्काची लढाई लढण्यासाठी येत आहेत त्यांना पकडून डिटेन करण्याचं काम हे राज्य शासनाचे पोलीस प्रशासन करीत आहे। या राज्य शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो, रे साथ रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो। काय म्हणणं आहे तुमचं? आंदोलन सुरू होण्याआधी धरपकड केली जाते। आंदोलन सुरू होण्या अगोदरच पोलीस प्रशासनाला या सरकारनं समोर करून आम्हाला इथे अटक करण्याचं काम केलं। शेतकऱ्यांच्या मड्यावर तो लोणी खाण्याचं काम हे सरकार करत आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणून हे शासनानं जाहीर केले। आता आपल्या कर्जमाफी देण्यास हे शासन मुखत आहे आणि शेतकऱ्यांच्या पोराचं आत्महत्या प्रवृत्त करण्याचं काम हे शासन करत आहे, हे एवढं मी सांगतो। नक्कीच आपण पाहू शकतो आंदोलन सुरू होण्याआधी ज्या संपूर्ण शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जे आहे ते धरपकड केली जाते मुंबई पोलिसांकडून। अगदी विशेष म्हणजे या मंत्रालयाच्या परिसरात हा बस स्टॉप आहे। या बस स्टॉपवरूनच देखील मागे देखील याच झाडावरती चढून जे आंदोलन केलं होतं, थेट ज्या झाडावरती आंदोलन केलं होतं वेगळ्या प्रकारे आंदोलन वेगळं पाहायला मिळालं होतं। तुम्ही देखील अनेक वेळा आंदोलनं केली आहेत, पण आंदोलन सुरू होण्याआधी तुमची धरपकड केली जाते। आमच्या घरापर्यंत पोलीस प्रशासनाला पाठवतात, बळजबरी आमच्या नावाच्या नोटिसा काढतात, आम्हाला अगोदरच अटक करण्याचे प्रयत्न करतात, आमच्या मागे पोलीस लावतात। असं या सरकारचं काम सुरू आहे, या सरकारचे प्रयत्न सुरू आहे। पोलिसाच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचं काम करतात। आम्ही का चोर आहोत का, आम्ही का गुंडे आहोत का म्हणून आमच्या मागे एवढं पोलीस प्रशासन लावलंय, आमच्या मागे एवढे SRP CRP वाले लावलेत। असं का करतात? आमची दडपशाही का करतात? विनाकारण आमच्यावर गुन्हे दाखल करतात। आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये का? आम्हाला या महाराष्ट्रात बोलण्याचा अधिकार आहे। जिंदाबाद। आम्ही सरकारचे बंगले, शासकीय गाड्या आणि बंगले लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला किती पण जेलात टाका, किती पण अटक करा, आम्ही या सरकारला सोडणार नाही। इन्कलाब जिंदाबाद। सरसकट 2 लाख कर्जमाफी झालीच पाहिजे। आमचं सिव्हिल खराब होत आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? आपण पाहू शकतो हे शेतकऱ्यांचा आक्रोश जो आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळतात। अगदी 2 लाख संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, आमचा संपूर्ण सिव्हिल स्कोर जो आहे तो खराब होतोय असं देखील संपूर्ण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे रविकांत तुपकर यांनी संपूर्ण आंदोलनाची हाक दिल्यानंतर संपूर्ण मंत्रालय परिसर असेल आणि त्याचबरोबर अनेक शासकीय निवासस्थान आहे, या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा तैनात करण्यात आला आणि आंदोलन सुरू होण्याआधीच सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना जे आहे ते संपूर्ण मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण आपण पाहू शकतो ह्या संपूर्ण परिसरात आपण देखील पाहू शकतो की संपूर्ण मुंबई पोलीस तैनात झालेले, अगदी प्रत्येकाची विचारपूस करतात, नक्की कुठून आलात, काय नाव तुमचं, ह्याची अधिकची माहिती थेट जे आहे ते पोलीस जाऊन त्यांच्याशी चौकशी करताना पाहायला मिळतं। संपूर्ण परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो मुंबईत म्हणजे मंत्रालयासमोर अनेक शासकीय निवासस्थानं आहेत, म्हणजे जी मंत्र्यांची बंगले आहेत, शासकीय निवासस्थान आहे, या संपूर्ण शासकीय निवासस्थानी अगदी पोलिसांचा चोख कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। कारण आपण पाहायला गेलं तर याआधी देखील शेतकरी कामगार संघटनेकडून किंवा शेतकरी पक्षातून जे आहे ते रविकांत तुपकर यांच्या शेतकऱ्यांनी देखील थेट झाडावरतीच चढून जे आहे ते आंदोलन केलं होतं। अगदी जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही झाडावरून खाली उतरणार नाही असं देखील जे ते शेतकऱ्यांकडून सांगण्यात होतं। तब्बल 3 ते 3.5 तास जे आहे ते एक आगळं वेगळं झाडावर चढून आंदोलन करताना पाहायला मिळाले। त्यामुळे आता कुठेतरी पोलिसांनी सतर्कता बाळगत संपूर्ण शेतकऱ्यांना जे किंवा कार्यकर्त्यांना जे आहे
ते आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांची धरपकड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 मराठी, मरीन ड्राईव्ह.